तर 50 रुपये. आणि विकेट हायड्रिकसाठी या ठिकाणी विठ्ठल बुर्डे यांच्यासाठी पारितोषिक आहे आदरणीय अभि शिंदे सरांच्या वतीनं तब्बल 1000 रुपये. आणि 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी शुभम ताके सरांच्या वतीनं देखील या ठिकाणी आलेलं आहे विकेट हायड्रिकसाठी. हा कॅश. चला नितीन बुर्डे सरांसाठी देखील पारितोषिक आहे. जर एका हातात झेल पकडला तर त्यांना देखील 500 रुपयाचं पारितोषिक अभि शिंदे सरांच्या वतीनं आहे. वेगवेगळे पारितोषिक मात्र आले. पहिला चेंडू निर्धाव बघू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात आहे. 2 संघ या ठिकाणी आपण बघतोय. बघूया अगदी दुसरा चेंडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. थोडीशी जागा होती उजव्या एसटीच्या बाहेर जर बघितलं तर जागा होती. कट केलाय त्या ठिकाणी. सिंगल पूर्ण करतायत धावपळकावर. पहिली धाव आपण बघतोय नोंदवली गेली तर आधीपूर्ण मार्गस्थ सुद्धा झालेले या सिंगलसह. अतिशय चांगली गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला विठ्ठल बुर्डे यांची बघायला मिळाली आणि त्याची कारणं सुद्धा बघायला मिळतात. अनेक बक्षीस जाते विठ्ठल बुर्डे यांच्यासाठी उभे आहेत. बक्षिसांचा वर्षाव त्यांच्या गोलंदाजीवर. तर अतिशय महत्वाची लढत असणार आहे. विशाल सोनवणे मात्र पहिलं आक्रमण करतायत आणि चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स टू डिफेन्स. सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. पॉवर प्लेचा फायदा उचलला यावेळेस विशाल सोनवणे यांनी. कर्तृत्ववान फलंदाज आहे. जवान फलंदाज आहे. नवीन फलंदाज आहे. चांगला चेंडू आहे. यावेळेस जास्त जागा दिला नाही कारण मागील चेंडूवर आपण बघितलं जागा मिळाली. चौकार त्या ठिकाणी आला होता. यावेळेस मात्र एक बुद्धिमत्तेचा वापर करीत असताना गोलंदाज आपल्याला विठ्ठल बुर्डे बघायला मिळत आहेत. सावता गॅस एजन्सी यांच्या वतीनं विठ्ठल बुर्डे यांच्या विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे. सर्व बक्षीसदात्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. षटक क्रमांक 1 प्रगतीवर असताना धावपळकावर 5 धावा. चेंडू मात्र 4 संपन्न झालेली आहे. मध्ये खेळलाय. समोर खेळलेला फटका. यावेळेस चेंडू जाईल सीमारेषेवर. 1 बाउन्स. खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवते यांचा सनसनीत चौका. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल. बॅटीचा स्पर्श आहे. दुसऱ्या प्रयत्नात या ठिकाणी झेल पूर्ण करतील अक्षय रोकडे यष्टीरक्षक. कमालीचा झेल पकडलाय आणि शेवटच्या चेंडूवर विकेटचं बटन. फलंदाज बाद. वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी. तर या ठिकाणी सावता गॅस एजन्सीच्या वतीनं जे 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी विठ्ठल बुर्डे यांच्यासाठी होतं ते मात्र शेवटच्या चेंडूवर पटकावलं गेलंय. षटक या ठिकाणी संपल्या गेलेलं आहे. एका षटका अखेर नक्कीच आपण बघू शकता 9 धावा धावपळकावर. म्हणजे चांगली सुरुवात केली या ठिकाणी विठ्ठल बुर्डे यांनी. त्यांच्या गोलंदाजीचं सातत्य या मागे देखील बघायला मिळालं होतं. तर एक चांगला फलंदाज आपण या ठिकाणी बघितला विशाल सोनवणे जे या ठिकाणी मात्र बाद झालेले आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये येतात आयकॉन सूरज भगत. एक चांगलं षटक मी म्हणेल कारण डबल डिजिट मध्ये संघ गेलेला नाहीये. अचूकता विठ्ठल बुर्डे यांची बघायला मिळाली आणि
त्यानंतर जर बघितलं तर सूरज भगत तात्काळ आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होतात. आयकॉन आहे, एक मोठं नाव, अगदी टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आपण बघतोय. तर आदिपुंड यावेळेस मैदानाच्या आतमध्ये असतील त्यांना साथ देण्यासाठी डॉक्टर मनोज शिंदे. पहिला चेंडू आहे, अगदी त्यांच्या दिशेनं आक्रमण केलं, चाल केली. लोअर फुलटॉस या चेंडूला बनवत असताना समोर खेळला गेलेला हा फटका आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एक बाद 11 धावा आहे धावफलकावर. चांगला चेंडू आहे, अगदी इनफिल्ड मध्ये या चेंडूला रोखलं गेलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला. मला वाटतं नाथांच्या नाथ नवनाथ होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल मात्र रोखू शकले नाही. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अगदी रिप्लाय मध्ये बघितलं क्विक कलेक्शन आणि क्विक रनिंग बिटवीन द विकेट, ते सुद्धा महत्वाचं आहे बघा. सिंगल मिळाली, धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावर आहे. गोलंदाज डॉक्टर मनोज शिंदे एक लेजेंडरी खेळाडू आहेत, ज्येष्ठ खेळाडू तालुक्यातील, आणि दोन्ही ज्येष्ठ खेळाडू तालुक्यातील या संघामध्ये आहे. एकीकडे नितीन बुरुडे सर आहेत तर दुसरीकडे आपण डॉक्टर मनोज शिंदे सरांना बघू शकता. एकाच संघात या दोन्ही खेळाडूंची वर्णी लागली. चेंडू खराब आहे, दंडित केलं जात आहे. बिमरची घोषणा त्या ठिकाणी, नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीडचा इशारा मुख्य पंच या ठिकाणी दिलीप सर देत आहेत. चला, संधी निर्माण झालेली आहे. तर बिमर आहे बघा, रिप्लाय मध्ये बघतोय आपण. 13 धावा धाव फलकावर आहे. फ्रीडचा चेंडू, सूरज भगत स्ट्राईकवर, अगदी सुरेख फटका आणि पूर्णपणे दोन्ही हातानं या फ्रीडचा फायदा घेतलाय. सूरज भगत यांच्या बॅटरीवर होतोय षटकार. फटका सद्वादार, हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. एक वेगळं पारितोषिक आलंय सूरज भगत यांच्यासाठी. पारितोषिक आहे, जर रिव्हर्स स्विच हिटचा जर षटकार घेतला तर 500 रुपये. अभि शिंदे यांच्या वतीनं आलेले पारितोषिक आहे. परंतु यावेळेस बघा एक ताकदवर तडाखा आपल्याला बघायला मिळतोय. सूरज भगत यांच्या बॅटरीतून येतोय लगातारचा दुसरा षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी. 25 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. या षटकामध्ये मात्र आक्रमण झालंय. स्विचचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी बाईकच्या माध्यमामध्ये. यावेळेस आपण बघू शकता एक चांगला चेंडू देखील आपल्याला म्हणता येईल. 26 धावा धाव फलकावर आहेत. सूरज भगत यांच्या प्रत्येक स्विच हिट षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे अभि शिंदे साहेबांच्या वतीनं. प्रत्येक एक बाद 26 धावा धाव फलकावर. तर शेवटचा चेंडू असणार आहे, षटक क्रमांक 2 आपण बघतोय. बॅटीचा स्पर्श आहे त्या ठिकाणी नितीन बुरुडे सर असतील. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, चांगलं कलेक्शन आपण बघतोय. शेवटचा चेंडू मात्र डॉट आलाय. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 2 षटकानंतर धाव फलकावर आहेत 1 बाद 26 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूचा डाव होणी ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. हा थोडासा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा बघा, कारण याही नंतर आपल्याला 3 सामने घ्यावायचे आहेत. त्यामुळे थोडंसं चर्चासत्र टाळायचंय. अर्थात ड्रिंक ब्रेक सुद्धा महत्वाचा आहे तो देखील, कारण एकंदर जर मैदानाचं तापमान बघितलं तर नक्कीच तापमान जास्त आहे.
26 धावा असतील बघा धावफलकावर. एका गटाच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्या. प्रथम फलंदाजी करीत असताना संघर्ष 11 कांगुनी संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला शिवशंभू 11 सोने हा संघ बघायला मिळतोय. सौरभ गायकवाड यांच्यासाठी पारितोषिक आलंय. तर पूल नक्की केला. या पूलमध्ये ताकद नव्हती, थोडेसे भाग्यवान ठरले त्या ठिकाणी सूरज भगत, कारण क्षेत्ररक्षक त्या झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. एकही गोष्ट जमाना ना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही. असा कसा 27 धाव फलकावर आहे. सौरभ गायकवाड यांनी सूरज भगत यांना जर त्रिफळाचित केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक अभि शिंदे यांच्या वतीनं. आधी पुंड आहे मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईकवर होते. डीपमध्ये जर बघितलं तर प्रोटेक्शन आहे, ऑन साईडला खेळलेला फटका. त्यानंतर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सिंगल देखील पूर्ण झाली. 28 धाव फलकावर आहे. तर या ठिकाणी क्षितिज सोनवणे आणि प्रशांत दरंदले यांच्या वतीनं देखील त्रिफळाचेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. चांगला चेंडू आहे त्या ठिकाणी. डिफरन्स देखील आपण चांगला बघितला. हलक्या हाताने केलेला ड्राईव्ह, जमिनीला समांतर खेळलेला हा फटका आहे त्या ठिकाणी आपण बघतोय. अगदीच पंचांचा इशारा, शॉर्ट रन आहे. एकच धाव घेतली जाईल, एकच धाव येणार आहे. पंचांची मॅरेथॉन कामगिरी आज देखील अगदी दक्ष पंच आपल्याला या स्पर्धेचे लाभलेले. सर्व पंच चालक कामकाज त्यांचं संपूर्ण सत्रामध्ये. चांगला चेंडू आहे यावेळेस ऑन साईडला खेळला आहे त्या ठिकाणी आपण बघतोय. काव कॉर्नर पासून एक मोठा प्रवास करीत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले. कमालीचा थ्रो आपण त्या ठिकाणी बघितलाय. डायरेक्ट हिट झाला नाही, परंतु डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच आपल्या सर्वांचे हृदयाचे ठोके सुद्धा चुकले असते. अर्थात तसं घडलं नाही. त्या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावर 31 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चांगली गोलंदाजी करतायत, एक काटकसर करणारी गोलंदाजी सौरभ गायकवाड यांची. याही वेळेस फुरल यांचा चेंडू आहे, शरीरयष्टीकडे फेकलेला चेंडू. चांगला ड्राईव्ह, ऑन साईडला खेळलेला फटका आहे. सिंगल मिळेल यावेळेस. अक्षय रोकडे सीमेरेषेवर तैनात आहे. चांगलं कलेक्शन, चांगला रिटर्न. आणि या ठिकाणी आपण बघतोय षटक क्रमांक 3 प्रगतीवर असताना 32 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. पहिल्या गटामध्ये भरपूर घडामोडी घडल्या, कारण पहिल्या गटामध्ये जर बघितलं तर तिन्ही संघ तिघांनीही प्रत्येकी एक विजय साजरा केला होता. त्यामुळे या गटात देखील सर्व संघ सावध झालेले असणार आहे. ऑन साईडला खेळलेला फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सिंगल मिळाली. षटक संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 1 बाद 33 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बघा थोड्याशा, हा वेळ वाचेल आपल्याला. सर्व सामने 5 षटकांची घ्यावायची आहेत. अर्थात हे सर्व सामने सर्वांसाठी महत्वाची आहे. क्रीडा रसिक देखील आज भरगच्च मैदान भरलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. जेथे गर्दी आहे तेथे गर्दी आहे. तर क्रिकेटचे अनेक चाहते या ठिकाणी जमा झालेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. बक्षीस दाते देखील आज भरपूर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत असेल. राजेंद्र बर्फे यावेळेस गोलंदाजी मार्कवर मात्र आपण बघू शकता. SPL चा शोध आहे बघा. राजेंद्र बर्फे चांगली गोलंदाज आहे, चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल.
तर मैदानाच्या आतमध्ये तालुक्यातील दोन चांगले फलंदाज देखील आहेत. एकीकडे आदी पुंडे तर दुसरीकडे सूरज भगत, ज्यांचा परिचय देण्याची गरज नाही. आणि मागील काही स्पर्धेपासून आदी पुंडे यांनी सुद्धा आपण बघितलं कमालीचा खेळ त्यांचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. चांगली सुरुवात करतायत या ठिकाणी राजेंद्र बर्फे. पहिला चेंडू डॉट आहे. या मागे 18 चेंडूंमध्ये 33 धावा बनवल्या गेलेल्या आहे. दोन चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. यॉर्करचा प्रयत्न होता. ऑफसाईडला खेळलेलं ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सिंगल. 1 धावेनं धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावर. निलेश क्षेत्ररक्षक होते बघा त्या ठिकाणी. बघूया पुढचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता. त्यावर मात्र कडकडीत प्रहार केलाय. चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेनं. मैदानाच्या बाहेर षटकार. फटका असा धुवादार, फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. तुफानी षटकार. अगदी रिप्लाय मध्ये आपण बघितलं. आताही बघू शकता टप्पा पाहिल्यानंतर थोडीशी दिशा बदलली. इन स्विंग चेंडू होता परंतु नक्कीच लेंथ त्या ठिकाणी चुकली आणि अगदी सूरज त्या ठिकाणी सावध होते या चेंडूसाठी. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अगदी आपण बघू शकता. सुंदर कॅमेरा वर्क आमचे दोन्ही कॅमेरामॅन आणि संग्राम सर स्वतः. यावेळेस लिडिंग एज होता त्या ठिकाणी नितीन बुरुडे. त्यांच्यासाठी मात्र हा जेल बॅट बाउन्स ठरलेला आहे. पहिल्या टप्प्यानंतर मात्र त्यांनी त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण केलंय. त्यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. नितीन बुरुडे यांनी एका हातामध्ये झेल पकडला तर अभि शिंदे सरांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी आहे. हो सुरेख चेंडू, सुरेख कमालीचं षटक आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं पुनरागमन करताना या ठिकाणी राजेंद्र बर्फे. 5 चेंडू आतापर्यंत आपण त्यांचे या ठिकाणी बघितले. एक षटकार मात्र आलेला आहे. 41 धावा धावफलकावर या ठिकाणी बघायला मिळतील. षटक क्रमांक 4 प्रगतीवर 5 षटकांची लढत. मागच्या गटानं बरंच काही सांगितलेलं आहे या सर्व संघांना. एसटी चित केलंय बघा. फलंदाज या ठिकाणी आधी पण मात्र असतील बाद. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. डीजे धन्यवाद. 2 बाद 41 धावा आहेत. 2 बाद 41 धावा आहेत. धावफलकावर 4 षटकांची समाप्ती या ठिकाणी झाली. लकी ड्रॉच्या तिकिटांची विक्री सुद्धा चालू आहे. क्रीडा रसिकांनी नक्कीच त्याही सुवर्ण संधीचा फायदा या ठिकाणी घ्यायचा आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर या ठिकाणी लकी ड्रॉची सोडत केली जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रत्येक तिकिटाची किंमत आहे 20 रुपये. 20 रुपये तिकीट आहे. अगदी आपण या ठिकाणी शुभम ताके, प्रशांत दरंदले, मयूर सोनोने यांच्याशी संपर्क साधू शकता. अगदी लाईव्ह मध्ये सुद्धा जे क्रीडा रसिक आमच्याशी जोडले गेलेत त्यांना सुद्धा नक्कीच ऑन स्क्रीन बघायला मिळतील. एक रेसर सायकल आहे, नामांकित कंपनीचं कूलर आणि या ठिकाणी आपण ओव्हन सुद्धा या ठिकाणी बघू शकता. अंतिम षटक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. तर मैदानाच्या आतमध्ये सिंगल पूर्ण झालेली आहे. नवीन फलंदाज ऋषी धुमाळ या ठिकाणी आलेत. तर सौरभ डीजे यांच्यासाठी जे पारितोषिक होतं क्षितिज सोनवणे आणि
त्यांचे सहकारी प्रशांत दरंदले सरांच्या वतीनं जे पारितोषिक आहे संयुक्तरित्या 500 रुपयांचं या ठिकाणी सूरज भगत यांना जर त्यांनी त्रिफळाचित केलं तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बघूया ऋषी धुमाळ स्ट्राईकवर आहेत. एक वेगळा फटका बघायला मिळाला बघा यावेळेस आणि परिणाम सुद्धा चांगले बघायला मिळतात. या फटक्याचे 1 बाउंड चेंडू जाईल सीमापार चौकार. पावनी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. बघूया तर एक चांगला फटका आपण त्या ठिकाणी बघितला ऋषी धुमाळ यांच्या बॅटीतून. थोडासा टॅप अगर स्लॅश पद्धतीनं तो फटका खेळला गेला होता. त्या ठिकाणी मात्र चौकार आलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेनं चेंडून त्यावेळेस आपण बघितलं बघूया यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आलेला हा फटका परंतु त्या ठिकाणी चेंडून पूर्णतः अंतर कापलं नाही आणि त्या ठिकाणी अक्षय रोकडे नावाचा अडसर होता त्यांनी मात्र झेल पूर्ण केलाय. फलंदाज बाद आहे. वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. या ठिकाणी संतोष गावटे यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत आहे. यश घावटे यांना विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. यश घावटे महेश दाराडे यांचं देखील या ठिकाणी महेश दाराडे यांचं देखील या ठिकाणी स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आकाश गालफाडे आलेले डायरेक्ट हिट अगदी कमालीचा थ्रो केलाय आणि थेट फिकीवर मात्र या ठिकाणी आकाश गालफाडे धावबाद होतील. फलंदाज वेबॅक. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. नवीन बॅटर धीरज मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. या ठिकाणी 4 बाद 46 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा प्रवास शिल्लक. धावा बनवाव्या लागतील. आजचे पराभव उद्या तुम्हाला या मैदानात ठेवणार नाही. सामना जिंकणं महत्वाचं आहे. अ गटामध्ये सुद्धा आपण बघितलं चांगला खेळ केला तिन्ही संघांनी परंतु निलांजन शनी शिंगणापूर संघांचा जो विजय महत्वाचा होता. मोठा विजय. सुरेख टायमिंग आणि समोर खेळला गेलेला हा फटका. आदरणीय यशवंतराव गडाख पाटील साहेबांच्या फ्लेक्सला सलामी देणारा तो घणाघाती षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. पारितोषिक ऑन आहे. त्रिफळाचित करायचंय. 500 रुपये मिळवायचे आहेत. 52 धाव धावफलकावर सुरेश भगत यांनी शेवटच्या षटकावर जर शेवटच्या चेंडूवर षटकार मारला नाही. ठीक आहे. मागील जो षटकार सुरेश भगत यांनी खेचलेला आहे मागील षटकार जो आलेला आहे तो सुरेश भगत यांच्यासाठी अभि शिंदे यांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक त्या षटकारासाठी आलंय. आपण यायचंय आणि घेऊन जायचंय पारितोषिक लगेच. द्या अभि सर द्या लगेच. विक्टर बोर्डे यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक होतं. सावता गॅस एजन्सी यांच्या वतीनं कोंडाजी रासकर यांच्या वतीने पारितोषिक होतं 200 रुपयांचं.
आपण घेऊन जायचंय ते विठ्ठल बुरुडे. सूरज भगत आपण अभि शिंदे साहेबांचं जे पारितोषिक 100 रुपयाचं ते घेऊन जायचंय. लाईव्हच्या माध्यमामध्ये नक्की जे आमच्याशी जोडले गेले ते नक्की त्या हायलाईटचा आनंद घेत असतील. त्यांचं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी. डायरेक्ट हिट सुद्धा आपण त्या ठिकाणी सौरभ डीजे यांचं बघितलं. हा गगन चुंबी षटकार सुद्धा विठ्ठल बुरुडे यांचं हे षटक आपण बघू शकतो या ठिकाणी हायलाइट्स मध्ये. याही वेळेस कमालीचा तो फटका चौकार त्या ठिकाणी आला होता. हायलाइट सुंदर, अतिशय सुंदर कामकाज 7S. तर यानंतर अगदी या ठिकाणी आमच्याशी जोडले जातील आमचे सहकारी समालोचक, आमचे पुतणे आदरणीय शाहरुख पठाण सर. धन्यवाद. प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं प्राइज अक्षय रोकडे आणि सौरभ साठी अभि शिंदे यांच्या माध्यमातून. अभि शिंदे साहेब 53 ची गरज आहे. यावेळेस पहिलाच बॉल, प्रचंड मोठा आक्रमण, शॉट अँड पुल करत असताना बॉल गुल करून टाकलाय. बॉल बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळतील 6. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार.
शुभम टाकेकडून या षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. कॅश स्वरूपामध्ये ते जमा देखील होणार आहे. ओहो, प्रचंड वेग. फलंदाज चुकले, यष्टीरक्षक चुकलेत आणि तिथे मात्र चेक केलं जाणार आहे बीमर आहे का. वेस्ट हाईटसाठी रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात आलेली आहे. पाहूयात चेक केलं जात आहे बीमर आहे का. तर निर्णय आलाय फेअर बॉल, बीमर नाही आहे. इथे फक्त 2 धावा मिळतील आणि त्या 22च्या मदतीने मिळतील. धावसंख्या पुढे जाते, 8 धावा धावफलकावरती आहे. परत एकदा पुढे टाकलेला बॉल चांगल्या टप्प्यावरती. सूरज भगत एक प्रतिभावान खेळाडू आहेत, प्रतिभावंत खेळाडू आहेत. सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलेलं आहे. या गोलंदाजाकडे वेग आहे, नियंत्रण आहे, टप्पा अचूक आहे. परंतु आज प्रथमतः पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना जास्त बँक बॅलन्स नाहीये. 53 धावा रोखायच्यात आणि या 53 रोखत असताना गोलंदाजी प्रत्येकाला चांगली करावी लागेल. आठव्या बॅटण्यावेळीचा फटका खेळलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक कुणीही नाहीये. हा चेंडू देखील निघालाय आणि हा चेंडू देखील जातोय बाउंड्री लाईन पार. फटका खेळलाय कडक, घेतोय बाउंड्री लाईनची धडक, बेधडक चौकार. फटका साधवादार, हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनी चौकार. सौरभ खूप चांगली सुरुवात करतायत, स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट आपण तिथे म्हणू शकतो. 53 धावा बनवत असताना एक षटकार एक चौकार आतापर्यंत आलेला आहे. 2 धावा 22च्या मदतीने मिळाल्या. अशा एकूण 12 धावा एकंदर धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय रोकडे आणि सौरभ ही आघाडीची जोडी आहे शिवशंभो 11 संघाकडनं. ओहो, यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करायचा होता, इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. परंतु सूरज भगत देखील कमी नाही आहे, ते देखील पुढारपण करताना पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले पहा, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि स्वतःवर नाराज देखील झालेत. आपल्या स्क्रीनवर आपण हे दृश्य पाहू शकता. धावसंख्या 12 आहे. परत एकदा चेंडू निर्धाव आलाय. वाह, जबरदस्त पुढारपण, टीट फॉर टॅट, वार पलटवार तुम्हाला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर शिवशंभो 11 संघानं बनवल्यात 12 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओव्हर संपली. आणि त्यासाठी जी बक्षीस आहेत ते आपल्या स्क्रीनवर आहेत. एक्सपोर्ट सायकल आहे, त्याचबरोबर मायक्रो ओव्हन आहे आणि कूलर आहे. हे 3 बक्षीस आपण देणार आहोत जे आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळत आहेत. त्यामुळे आपण आपलं नशीब आजमावा. 20 रुपयामध्ये तुम्हाला सायकल मिळू शकते, मायक्रो ओव्हन मिळू शकतं, कूलर मिळू शकतं. त्यामुळे आपण आपलं नशीब जरूर आजमावा. आमच्या आयोजकांकडून आपण ते कुपन घेऊ शकता. त्याची किंमत फक्त आणि फक्त 20 रुपये आहे आणि अंतिम दिवशी आपण त्याचा ड्रॉ काढणार आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 12 आहे. गोलंदाजीसाठी महेश येत आहेत. यावेळेस चांगला फटका बिटवीन द कॅप बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न देखील केले होते बॉलला अडवण्याचे. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला होता, झेल घेण्यासाठी प्रयत्नशील होते तिकडे, परंतु हाताला स्पर्श करत हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी सीमारेषेच्या दिशेने कूच करताना पाहायला मिळाला होता. परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं. एकच धाव पूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती 13 धावा. दुसरं षटक सुरू आहे महेशांच्या माध्यमातून. वाह, टप्पा पडला, थोडीशी उसळी घेत बॉल निघून गेला यष्टीरक्षकाकडे. कुडलेन परिसराचा खूप चांगला वापर केला. तिथे बॉलला
टाकला आणि तिथून बॉल वेगात निघून गेला. अतिरिक्त उसळी घेत यष्टीरक्षकाच्या दिशेने डॉट बॉलची नोंद तिथे होताना पाहायला मिळालेली आहे. या चेंडूवर पायांची हालचाल पाहायला मिळाली नाही. फलंदाजाकडून बॉलच्या लाईनमध्ये ते नव्हते. दूरवरून खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हा चेंडू निर्धावित असताना सौरभ स्ट्रायकर एंडकडे. बॅटची इथे बाहेरची कडा आहे. क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लीपमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. एकदा पूर्ण केली जाईल. आज कॉलबॅकचा दिवस, आज चौथा दिवस या स्पर्धेचा. आजचा दिवस या स्पर्धेतला सर्वाधिक महत्त्वाचा दिवस, कारण 6 संघ नशीब आजमावत आहेत आणि या 6 संघांमधून 2 संघ सुपर 8 मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या अगोदर एक संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झाला, निलंजन शनी शिंगणापूर. तो अ गटातून गेला. आता ब गटाची चुरस ती आपल्याला बघायला मिळते आणि त्यातली पहिली लढत संघर्ष 11 कांकोंडे आणि शिवशंभो 11. यावेळी थोडासा वेगळा प्रयत्न, फॅन्सी स्ट्रोक इथे खेळायचा आहे. शरीराचा वेध घेणारा बॉल बॉडीला ब्रश करत असताना धाव इथे मिळणार नाही. हा चेंडू निर्धाव आला. धावसंख्या 14 वर जाताना दिसतं. सौरभने चांगली सुरुवात केली, परंतु या ओव्हरमध्ये महेश घागरे ज्यांनी मागच्या वर्षी खूप चांगली गोलंदाजी केली होती, ते बेस्ट बॉलर राहिले होते गतवर्षी या नामदार चषकामध्ये आणि या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतायत. 4 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्या. यावेळेस डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. मृत चेंडूची घोषणा करण्यात आली. आजचा दिवस बराचसा महत्त्वपूर्ण. उद्यापासून चित्तथरारक लढती अनुभवायला मिळतील तुम्हाला. काल सायंकाळच्या सत्रामध्ये एक अविस्मरणीय सामना आपण पाहिला. सायंकाळच्या सत्रामध्ये एक मोठा विजय, नेवासा ब्लास्टर्स संघानं विजय मिळवला तिथे आणि त्यांच्या संघ मालकाला एक विजयाची भेट दिली वाढदिवसाच्या निमित्ताने. यावेळी चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर तो चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावर 14 धावा, 53 धाव्यांचा पाठलाग करायचा आणि या 53 धाव्यांचा पाठलाग करत असताना 14 झाल्यात. अजूनही 39 धाव्यांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. नामदार चषकाचं आयोजन उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्टबॉलचा वापर केला. मिडविकेटला पुल करत असताना तिथे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती पोहोचतायत. एक धाव परिपूर्ण केली जाणार आहे. एक सिंगल इथे प्राप्त करण्यात आली. धावसंख्येमध्ये एक धाव ऍड केल्यानंतर धावसंख्या 15 वर जाताना दिसते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हर नंतर 15 धावा झाल्यात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 18 आणि या मॅचला जिंकण्यासाठी 38 धावांची अजूनही गरज. चला थोडासा वेळ वाचतो. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूचा डाव होणी. ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. शेवटचे 18 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 38 धावांची आहे. गोलंदाजी करण्यासाठी यश आलेत. यावेळेस यशच्या विरुद्ध अक्षय रोकडेचं प्रचंड मोठं आक्रमण. बॉल मिड विकेट, सीमारेषा पार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. फटका सद्वादार. हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. स्लॉट मध्ये बॉल होता. 3 षटकार जर अक्षय रोकडेने खेळले तर अभि शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. लोवर फुल टॉस आहे. मिड विकेटला बॉलला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव परिपूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. 53 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. 53 धावा रोखायच्या देखील इकडे संघर्ष 11 कांकोंडे संघाला. मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. मागच्या ओव्हरमध्ये आपण महेश घागरे यांचं कौतुक करूयात, कारण त्यांना तिथे थोड्याशा धावा रोखण्याचा प्रयत्न केला. धावफलकावरती 22 धावा झाल्यात. परत एकदा यावेळेस सौरभ यांच्या बॅटमधून बॉल परत एकदा पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा इथे मिळणार आहेत 6. नामदार चषकाचा एक रुबाबदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार. हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी षटकार.
सौरभने देखील 3 षटकार जर खेळले तर त्याला देखील 500 रुपयांचा पुरस्कार आहे अभिषेक शिंदे यांच्या माध्यमातून. 28 धावा झाल्यात, अजूनही 25 धावेंची गरज आहे. यशच्या विरुद्ध आक्रमण करण्यात आलं. यशच्या विरुद्ध 2 षटकार आतापर्यंत खेळले गेलेले. पाहूयात काय घडतंय. पुढचा बॉल खेळून यश तयार आहे. ओहो, फुल टॉस होता. तिकडे फलंदाज चुकले, यष्टीरक्षक चुकले आणि बॅकअप देणारे चुकलेत. धावा मिळतील 2. 22च्या मदतीने 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2ने पुढे जात असताना धावफलकामध्ये होणारा बदल एकूण धावसंख्या 30 या आकड्यावर जाताना आपल्याला दिसते आहे. शिवशंभो 11चा संघ बॅटिंग करतोय. शिवशंभो 11 धावेंचा पाठलाग करतोय 53 धावेंचा. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बाहेरचा बॉल होता, त्याला छेडण्याचा प्रयत्न केला. बॅटरी बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. प्लेड अँड मिस बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. गोलंदाज यश देखील पुनरागमन करताना पाहायला मिळत आहेत. पाहूयात तिसऱ्या पंचाची मदत देखील या ठिकाणी घेण्यात येते आहे. थांबा, तिसऱ्या पंचाची मदत इथे घेण्यात आली आहे. चेक केलं जाते 7S लाईव्हच्या माध्यमातून. यष्टीरक्षकाने बॉल कुठे कॅरी केलाय ते चेक केलं जात आहे. यष्टीरक्षकाने बॉल कुठे पकडलाय ते मात्र चेक केलं जाईल आणि तदनंतर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. पंचाने निर्णय प्रलंबित ठेवलेला आहे आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणातच तो मात्र पोहोचवला जाणार आहे. यस, निर्णय आलेला आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जातील 7S लाईव्हच्या माध्यमातून. फ्री हिट आहे. 22ची गरज आहे. पुढे टाकला होता त्यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉलवर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. धावफलकावरती 32 धावा, 32 रन, लॉस ऑफ नो विकेट. शेवटचा एक बॉल तुम्ही इथे जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलेला आहे. अक्षय रोकडे स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेस अक्षयसाठी यशने पुनरागमन केलं. यशच्या विरुद्ध 2 षटकार जरी आले असले परंतु यशने पुनरागमन देखील केलेलं आहे. मला वाटतं परत एकदा चेक केलं जाईल. पंचांचे अनेक इशारे असतात. ते तिसऱ्या अंपायरची मदत घेतात त्यावेळेस देखील एक इशारा असतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर बॉल. ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 3 ओव्हर संपलेले आहेत. 32 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 21 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. एका बाजूला शिवशंभू 11 तर दुसऱ्या बाजूला संघर्ष 11 कांगोणीचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 21 धावा. फलंदाजी करणाऱ्या संघाची जमेची बाजू आहे की त्यांनी फलंदाज गमावलेला नाहीये परंतु गोलंदाजी करणारा संघ अजूनही विकेटचा शोध घेताना पाहायला मिळतोय. पुढे टाकला होता वाईड यॉर्करचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावर हा चेंडू. सुरुवात चांगली राहिली आहे. डॉट बॉल आलाय. गोलंदाजी करण्यासाठी महेश घागरे आमंत्रित करण्यात आलेला आहे.
आणि सुरुवात चांगली करतायत. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर सौरभ 13 चेंडू खेळले 18 धावा त्यांनी बनवल्या. अक्षय रोकडेनं 7 चेंडू खेळले त्यानं 9 धावा बनवल्या. 53 धाव्यांचा पाठलाग करायचा. या मॅचमध्ये जिंकावं लागेल कारण कॉलबॅकमध्ये पहिली लढत ही फार महत्वाची असते. त्यामुळे दोन्ही संघांना जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. चांगला बॉल. याही वेळेचा बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. लागोपाठचा दुसरा बॉल निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज महेश घागरेनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ गतवर्षी देखील केला होता आणि यावर्षी एक महत्वपूर्ण मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत महेश घागरेनं चेंडू टाकलेत 8 आणि धावा दिल्यात फक्त 3. 8 बॉलमध्ये 3 धावा त्यांना दिलेल्या आहेत. बरीचशी काटकसर त्यानं गोलंदाजीमध्ये दाखवली आहे. 10 बॉल 21 ची अजूनही गरज. यावेळेस थोडासा बाहेर जाणारा बॉल पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव अतिरिक्तच्या मदतीने मिळते. धावसंख्या पुढे जाते 33 धावा. व्हाईट बॉलचा कॉल इथे आलेला आहे. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. हे मुख्य पंच दिलीप मामा सातपुते यांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. धावसंख्या पुढे गेली 33 वर. समीकरण देखील बदललंय. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 10 आणि धावा पाहिजेत 20. यावेळेस बॉल उडवलाय सौरभ यांच्या बॅट मधून लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. एक तगड़ा प्रहार. जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते. अजून एक सिक्सर. छत्रपतींची तळपती तलवार. हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार. पहिल्या 2 चेंडूवर गोलंदाजाने जरूर फलंदाजाला शांत ठेवलं परंतु सौरभ गायकवाड देखील सांगतायत मी जास्त वेळ शांत बसणारा फलंदाज नाहीये. त्यानं षटकार ठोकला. मॅचचं समीकरण बदललं. 14 ची अजूनही गरज. बॅकफुटला गेले. बॉल हवेत होता. काही काळ तिथे कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळालाय. झेल इथे सुटलेला आहे. तुम्हाला असे कॅचेस पकडावे लागतील. तुम्हाला असे झेल पकडावे लागतील कारण या मॅचचं महत्व तेवढं मोठं आहे. अवघड झेल तुम्हाला सोपे करावे लागणार आहेत. कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळालाय आणि एक संधी मिळाली. एक लाईफ लाईन मिळाली आहे सौरभ यांना. मॅचचं समीकरण बदललं. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 8 चेंडू आणि 13 धावा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 53 बनवायच्यात आणि त्या 53 बनवत असताना किती मोठा संघर्ष करावा लागतोय. 8 बॉल 13 रन. नामदार चषक. 8 चेंडू आणि 13 ची गरज. ही स्पर्धा जशी जशी पुढे जाते तशी तशी रंगतता वाढत असते. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे कारण नेवासा तालुक्यातील खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ उभं करून देणारी स्पर्धा दरवर्षी आपण या स्पर्धेचं आयोजन पाहत असतो. उदयदादांच्या वाढदिवसानिमित्त. धावसंख्या 40. 8 बॉल 13 ची गरज. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात आलं. हा चेंडू खराब होता. दिशाहीन होता आणि एक धाव अतिरिक्तच्या मदतीने इकडे मिळालेली आहे. धावफलकावरती धावसंख्या 41. 8 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 12 धावेंची आवश्यकता. प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आपल्याला इथे बघायला मिळते. प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या स्पर्धेच्या निमित्ताने. पाहूयात आता ब गटातून कोण जाणार सुपर 8 मध्ये ते देखील आपल्याला पाहायचंय कारण मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. असं नाहीये की फलंदाजी करणारा संघ चांगल्या स्थितीमध्ये तो संघ ही मॅच अगदी सहज जिंकेल असं नाहीये. एखादी विकेट जर मिळाली तर गोलंदाजी करणारा संघ देखील पुनरागमन करू शकतो. यावेळी चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 1च धाव मिळेल. पिकअप गॅदर अँड थ्रो. चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलं. गॅदर केलं. त्यानंतर चांगला रिटर्न केला. आदर्श क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फक्त 1च धाव मिळाली. 7 बॉल शिल्लक आहेत. 11 धावेंची अजून आवश्यकता. सौरभ लढतायत. सौरभनं 25 धावा आतापर्यंत बनवल्या परंतु त्याला 7 अक्षय रोकडे देखील देत आहेत. तेही विसरून चालणार नाही. परंतु गोलंदाजी करण्यासाठी एका युवा गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. महेश घागरे यांचं. पुढे टाकलाय. वाह व्हॉट अ शॉट. अप्रतिम दर्जेदार आउटस्टँडिंग क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. पहा ऍक्शन रिप्ले. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवते यांचा सनसनीत चौका. खूप चांगला फटका होता. इनसाइड आउट खेळलेला हा फटका आणि इनसाइड आउटचा एक आउटस्टँडिंग फटका आपण इथे म्हणू शकतो. आणि तिकडे
4 धावा प्राप्त केल्या जात आहेत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. मॅचचं समीकरण बदललंय. रमेश आलेत. 6 बॉल 7 रन, शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धाब्यांची आवश्यकता. कोण जिंकणार असा प्रश्न आता सर्वांच्या समोर. हा प्रश्न गुलदस्त्यामध्ये आहे, परंतु येणारे 6 चेंडू आपल्याला त्याचं उत्तर देणार आहे. प्रयत्न दोन्ही संघ करतायत. विजय दोन्ही संघांना मिळवायचा आहे, त्यामुळे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नशील आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रमेश यांना पाचारण करण्यात आलंय. पहिलाच बॉल उंच आकाशामध्ये आणि तिथे पकडला जातोय झेल, परंतु पंचांच्या निर्णयाचा आपण सर्वजण त्याची आतुरता करतोय. पंचांचा निर्णय काय येईल? यस, इट्स अ मॅक्सिमम. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. हे पहा, बॉल हातात आला होता, परंतु शेवटच्या क्षणी पडला हातातून आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. एका धावेची गरज आणि हा सामना जिंकलाय. शिवशंभो 11 या संघाने ही मॅच जिंकली आहे. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. आदरणीय दादू वैरागर आणि आदरणीय तर मॅन ऑफ द मॅच सौरभ गायकवाड. अक्षय रोकडे आपण यायचे आपल्यासाठी. अभिषेक शिंदे यांच्या माध्यमातून काही वैयक्तिक बक्षीस आहेत. सौरभ आपण या, अक्षय रोकडे आपण या. आणि शिंगवे संघ टॉस साठी चला. सरपंच 11